तो चेतावनी किंवा डिस्क्लेमर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. नो रिकमेंडेशन, नो ट्रेडिंग टिप्स एनिवे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे डिस्क्लेमर कम्प्लिटली ॲक्सेप्टेबल आहे. तर टेक्निकल अनालिसिस जो आहे तो आपला फ्रेंड असतो आणि त्याला ट्रेंडला आपल्याला फॉलो करायचा, जोपर्यंत तो बेंड होत नाही तोपर्यंत हजार वेळेस तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या असतील. तर बेसिकली ह्यामध्ये जे महत्त्वाचा मुद्दा जो आहे, मोस्ट इम्पॉर्टंटली, दॅट इज द ट्रेंड. त्या ट्रेंडला आपण रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ही डव थेरी जी आहे ती महत्त्वाचा रोल आपल्याला प्ले करताना दिसते. ज्यावेळेस एक अप ट्रेंड असतो, त्या अप ट्रेंडमध्ये ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की तिथे एक प्राईसचं बिहेवियर जे आहे ते अपसाईडला कशा पद्धतीने होतंय आणि त्यामध्ये त्या प्राईसला आपण कशा पद्धतीने जे आहे चेक करू शकतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन एव्हर यू आर लुकिंग फॉर एनी काइंड ऑफ ट्रेंड काइंड ऑफ थिंग्स. सो बेसिकली दॅट इज द पर्पज ऑफ द सिस्टम, की ज्यावेळेस आपल्याला ट्रेंडमध्ये रिव्हर्सल होताना दिसतो, तो एक रिस्पेक्टिव्ह लो ज्यावेळेस क्रिएट होतो, तो लो झाल्यानंतर तो जो लो जो आहे वरच्या बाजूला शिफ्ट होताना दिसतो आणि जो हायर लोज आपल्याला जनरली होताना दिसतो आणि त्याचबरोबर हा जो हाय जो आहे तो हायर हायला शिफ्ट होताना होतोय. दिसतो. एक आप म्हटलं जातं. दॅट इज द सिम्पल थिंग टू अंडरस्टँड. म्हणून डव थेअरीमध्ये ट्रेंडची डेफिनेशन जी आहे, डव थेअरीज ट्रेंड डेफिनेशन इज द सिम्पल वन दॅट वी शुड अंडरस्टँड ओव्हर हिअर. की यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही ट्रेंड ज्यावेळेस रेकग्निशनमध्ये ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस समजून घेणं हे गरजेचं आहे की बेसिकली त्यामध्ये तो ट्रेंड जो आहे कशा पद्धतीने आपल्याला बनताना दिसतोय. जसं की इथं मला जर कन्सिडर करायचं जर झालं की प्राइस जी आहे एक डाऊन साईडमध्ये आपल्याला येताना दिसते. इथं 15चा जर लो होता, इथं 10चा लो जनरली होतोय. तिकडनं प्राइस स्पाइक करते, बट इकडे लो बनण्याऐवजी प्राइस काय करते, सस्टेन करते, एक 9चा लो बनवते आणि तिकडनं एक कमबॅक जो आहे ह्या हायच्या वरती शिफ्ट व्हायला लागते. म्हणजे हा लेटेस्ट लो आहे की ज्या प्रिव्हियस लो पेक्षा खालच्या बाजूला आहे, बट हा 10चा लो जो आहे तो 9 वरती शिफ्ट होतोय, म्हणजे एक हायर लो फॉर्मेशन मध्ये होतोय. आणि जो हाय जो आहे समजा कन्सिडर करा 15 रुपयाचा होता, तो नेक्स्ट टाइम जो स्विंग जो होतो तो 16 रुपयाचा होता दिसतो. काही जर जे अशा पद्धतीने दिसतात थोड्या वेळा करता की जे 8 रुपयांच्या आसपास होता आणि तिकडनं प्राइस मध्ये आपल्याला कमबॅक होऊन तो 20चा जो आहे हाय होताना दिसतो. म्हणजे हे जे आहे याला आपण निच्चांक असं म्हणतो. त्या निच्चांकामध्ये जर गोष्ट जर होत असेल तर त्या निच्चांकानंतर प्राइसमध्ये आपल्याला एक उच्चांक होताना दिसतो, ज्याला आपण हाय असं म्हणतो. आणि तो एक हायर हाय सिरीजमध्ये जो आहे तो शिफ्ट करताना जनरली आपल्याला बनताना दिसतो. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, एकदा की ट्रेंड आपल्याला अंडरस्टँड झालं, दॅट वी शुड फोकस ऑन, की ज्यावेळेस ट्रेंडमध्ये आपल्याला हे चेंजेस जे आहेत बनताना दिसतात त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते स्ट्रक्चर. तय्यब सर त्या याची स्क्रीनवरती काही करू नका. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे हायर लोज आणि हायर हाईचं फॉर्मेशन व्हायला पाहिजे. म्हणजे जसं की एक लो ज्यावेळेस झालेला आहे किमतीचा, त्याच्यानंतर नेक्स्ट जो लो जो आहे तो वरच्या बाजूला होणं गरजेचं आहे. त्यावेळेसच त्याला हायर लोज म्हणलं जाईल. त्यानंतर ह्या हायपेक्षा नेक्स्ट जो हाय जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बनताना दिसत जाईल. मग तो ट्रेंड जो आहे तो 15 मिनिटांमध्ये पण असू शकतो, तो 30 मिनिटांमध्ये पण असू शकेल, तो 75 मिनिटांमध्ये पण असू शकतो. भरपूर काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये होताना दिसू शकतात. सिमिलरली याच्या उलट जर आपण जर प्रकार जर बघितला, लेट्स गो, जस्ट अ मिनिट. हम्म. त्याच्यामध्ये जर दुसरा जो बघितला तो म्हणजे डाऊन ट्रेंड असतो. त्या डाऊन ट्रेंडमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ती एक जो हाय जो होतो त्या हाय नंतर प्राइस जी एक लो साठी जाते तिकडनं कमबॅक होतो, परंतु ह्या हायच्या वरती किंमत जात नाही, त्याऐवजी एक लोअर हाय होतो आणि हा एक लो इस्टॅब्लिश झाला असतो. आणि हा लोअर हाय झाल्यानंतर पुन्हा प्राइसची किंमत जी आहे एक लोअर लोच्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसते. म्हणजे किंमत अशा सिरीज ऑफ लोअर हाईज आणि लोअर लोज याच्यामध्ये होते. एखादा जर्क सुद्धा येतो, स्पाइक सुद्धा येतो, बट तो एक कंटिन्युएशन मध्ये असतो. म्हणजे हा सुद्धा लोअरला असतो आणि हा जो ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड म्हणलं जातं. ह्या डाऊन ट्रेंडमध्ये ह्या गोष्टींना आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. की डाऊन ट्रेंडमध्ये समजा हा 100 रुपयाचा हाय होता आणि हा 75 रुपयाचा लो होता, तर 75 रुपयाकडनं ज्यावेळेस कमबॅक होईल, लेट्स कन्सिडर 85 रुपयाचा हाय झालाय आणि ती 85च्या वरती किंमत जाण्याऐवजी ती डायरेक्टली आहे 70 रुपयाचा लो करते आणि त्यानंतर डायरेक्टली 75, अगेन 65, 69, अशा पद्धतीने होऊन इकडे एक 58 रुपयाचा हाय होतो. तिकडनं पुन्हा आपल्याला कमबॅक जो होतो 83 रुपयाचा होतो आणि त्यानंतर पुन्हा एक लोअर लो जो आहे तो 44 रुपयाच्या आसपास, 44 रुपयाच्या आसपास होताना दिसतो. म्हणजे हा जो ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड आहे आणि ही जी थेरी जी आहे ती डाऊ थेरी आहे.
दुसरं एक गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा केव्हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा पॉइंटर आहे, ह्या गोष्टीकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा इंट्राडे मध्ये तुम्हाला ट्रेड्स करायचे आहेत, ट्रेंडसाठी तुम्ही झगडताय, त्या ट्रेंडमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या ट्रेंडमध्ये तुम्हाला जर घुसायचं आहे, हे सर्व काही जे तुम्हाला अप्लाय करायचे ते स्पॉटच्या चार्टवरती करा, ना की ऑप्शनच्या चार्टवरती. याला अजिबात अजिबात ऑप्शनच्या चार्टवरती अजिबात वापरू नका. म्हणजे जनरली ज्या चुका ज्या होत आहेत, की ज्याच्यामुळं 91% लोक जे आहेत ते लॉसेसमध्ये जे जाऊ राहिलेत, द रिझन इज दिस. जर जे काय तुम्हाला ट्रेंड डाऊ थेरीनुसार ट्रेंड जो शोधायचा आहे तो स्पॉटच्या चार्टमध्ये बघा. जसं की निफ्टी 50, मी असं निफ्टी 50चं नाव घेतो म्हणजे काही रेकमेंडेशन अजिबात नाही. जसं की बँक निफ्टी, जसं की फिन निफ्टी, जसं की सेन्सेक्स, त्याच्या स्पॉटच्या चार्टवरती तुम्हाला ट्रेंड रेकग्नाइज करायचा आहे. आणि तो एकदा रेकग्नाइज केला, एकदा तुमच्या रिस्क मॅनेजमेंटचा हिसाब जर व्यवस्थितरित्या असेल, तुम्हाला तिथं रिस्क किती वेज करायची आहे त्यानुसार तुम्हाला जर बघायचं असेल, तर ऑटोमॅटिकली त्या दिशेमध्ये तुम्ही तिथं जाऊ शकता. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर. ओके. तर दिस इज द डाउ थेअरी ट्रेंड डेफिनेशन. आणि ज्यावेळेस एक इस्टॅब्लिश हायर हाय होतो आणि तो हायर हाय तुटण्याऐवजी पुन्हा एकदा हायर लोचा वरून पुलबॅक करून हा लोअर हाय ज्यावेळेस होतो, त्यावेळेस तिथं ट्रेंडमध्ये बदल होताना दिसतो. आता हा ट्रेंडमध्ये बदल आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि त्याला कन्सिडरेशन जर करायचं तर ऑलरेडी भरपूर काही टिप्स आहेत, त्या गोष्टीकडे आपण ऑब्विसली अपकमिंग स्लाइड्समध्ये जे आहे ते बघणार आहोत. आतापर्यंत समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये येस म्हणून रिप्लाय करा प्लीज. तर दुसरा जो महत्वाचा मुद्दा जो आहे तो साईडवेज ट्रेंड. साईडवेज ट्रेंड म्हणजे काय? समजा वरच्या बाजूला 100 रुपयांचा रेजिस्टन्स आहे आणि खालच्या बाजूला 50 रुपयाचा सपोर्ट आहे आणि त्याच्यामध्येच प्राइस जी आहे ती होताना दिसते. आणि हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेव्हा आपण जनरली ज्यावेळेस इंट्राडे मध्ये ट्रेड करण्यासाठी कुठल्याही गोष्टीला फोकस आउट करत असतो, त्यामध्ये हा एक महत्वाचा रोल आपल्याला प्ले करताना दिसतो. कारण आपला जो बायस जो असतो तो म्हणजे इंट्राडे मध्ये एक तर पूर्ण अपसाईड आपल्याला होताना दिसेल, किंवा इंटरडे मध्ये पूर्ण डाऊन साईड आपल्याला होताना दिसेल. जर आपण याला अनदेखा जर करत बसलो तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मिस होण्याचे चान्सेस तिथं राहणार आहे. म्हणून साईडवेज मध्ये काय आहे, की एका स्पेसिफिक रेंजमध्ये आपल्याला मूव्ह होताना दिसतात. आणि जनरली त्यामध्ये लोक जे आहेत, जे रिटेल ट्रेडर, जे तुमच्या आमच्यासारखे जे ट्रेडर जे ट्रेड करत असतात, त्या रिटेल ट्रेडरचं एकच चुकी आपल्याला होताना दिसते. दॅट इज व्हॉट. काय चुकी असते? की त्यांना एक डायरेक्शनल ट्रेड जे आहे ती करण्याची सवय असते. डायरेक्शनल ट्रेडमध्ये तिथं सगळ्यात महत्वाचं चुकी काय होते, की ते असं प्रियाझूम करून चालतात का आता इकडनं चांगल्या पद्धतीचं मोमेंटम जे आहे ते आपल्याला होताना दिसू शकतं. जसं की इथं मी जर कन्सिडर जर केलं, फॉर एक्झाम्पल XYZ काय नावाचा स्टॉक आहे. आपल्याला कळतंय की पाठीमागच्या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या चार्टमध्ये आपल्याला असं कळतंय की तो स्टॉक जो आहे तो अशा पद्धतीने हॉरिझॉन्टली जो आहे तो ट्रेड करतो, थोडेसे हायर हाईज लोअर लोच करतोय आणि अशा पद्धतीने मूव्ह करताना दिसतोय. आपण अ, ह्या गोष्टी समजून घेतोय. आपण एक अशा पद्धतीची लाईन काढतो जो की हा रेजिस्टन्सचं काम आपल्याला करताना दिसतो. आणि खालच्या बाजूला हा एक सपोर्टचं काम आपल्याला करताना दिसतो. ज्यावेळेस आपल्याला ह्या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनचं किंवा ह्या हॉरिझॉन्टल लाईनचं ब्रेकडाऊन दिसतं, इथं आपण पी बाय करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं आपला स्टॉप लॉस जो काय असेल तो एक हिट होऊन जातो. बट त्यानंतर इथं जो कोणी सी म्हणजे कॉल बायर असतो त्याचं बाईंग तर होतं, बट इथं मार्केटचं जे स्ट्रक्चर जे आलेलं आहे हे साईडवेज झालेलं आहे. एका छोट्याशा रेंजमध्ये ते अडकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे सीईच्या प्रीमियम मध्ये ऍप्रिशिएशन व्हायला पाहिजे, जी त्याची अपेक्षा असते. जसं की त्याने इथं 20 रुपयाच्या प्रीमियम देऊन तो जो आहे तो सीई खरेदी केलेला आहे, त्याची अपेक्षा असते की बाबा याने आता कमीत कमी 100 रुपयांचा रुपीजला तो तिथं गेला पाहिजे. त्याऐवजी तो फक्त 40 ते 45 मध्येच घरीटा घालताना आपल्याला दिसतो. आणि ही गोष्ट ज्यावेळेस होते याचा अर्थ असा आहे की मार्केट जे आहे ते पूर्णपणे त्या साईडवेजच्या स्ट्रक्चरमध्ये घुसलेलं आहे. ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. जनरली ऑप्शनच्या बाबतीमध्ये हा ऑप्शन जो आहे ना तो भरपूर पुढचा टॉपिक आहे, बट मी आत्ताच तुम्हाला बेसिक सांगून टाकतो. हे ऑप्शन जे आहेत हायली लिव्हरेज प्रोडक्ट आहे. याचा शब्दाचा अर्थ काय आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मी इथे समजून सांगतो. हायली लिव्हरेज हा शब्द जो आहे तो लक्षात इथं घ्या. आता या ऑप्शन्समध्ये महत्वाचा हायली लिव्हरेज गोष्ट काय आहे ते एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो, म्हणजे तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. तर समजा मला एक कार घ्यायची आहे. आय वॉन्ट टू परचेस अ कार.
समजा ती एक लँड रोवरची कार आहे, कन्सिडर करा. त्या लँड रोवरची कारला जर खरेदी करायला गेलं, त्याची काहीतरी XYZ किंमत आहे, समजा कन्सिडर करा 2 करोड रुपयाची व्हॅल्यू आहे. जर मला हे करायचं तर त्याकरता मला काय जावं लागेल, शोरूमकडे जावं लागेल. शोरूमकडे गेल्यानंतर मला ती कार जी ती बुक करावं लागेल, आणि बुक करताना काहीतरी बुकिंग अमाऊंट जी आहे ती मला ती पे करावं लागेल. करेक्ट. त्यानुसार तो डिलिव्हरी पिरियड जो आहे, तो कारवाला मला सांगेल की बाबा इतकी इतक्या अमुक अमुक महिन्यानंतर तुम्हाला ही कार तिथं भेटणार आहे. समजा मी बुकिंग अमाऊंट जी आहे ती 1 लाख रुपये त्यांना दिली आहे, तर रिमेनिंग जी आहे ती 1,99,00,000 रुपये मला त्यांना रिमेनिंग पेड करायचे. ज्यावेळेस 1 महिना संपून जातो, 1 महिन्यानंतर मी ती उरलेली रक्कम घेऊन गेलो, तरच मला काय भेटणार आहे, कारची डिलिव्हरी भेटणार आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर उरलेले म्हणजे 1,99 कोटी रुपये जर घेऊन गेलो, तरच मला काय भेटणार आहे, कारची डिलिव्हरी भेटणार आहे. सिमिलरली याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये जसे तुम्ही कॉल ऑप्शन्सला खरेदी करताय किंवा पुट ऑप्शन्सला खरेदी करताय, त्याकरता तुम्ही बुकिंग अमाऊंट फक्त देताय. बुकिंग अमाऊंट ही तुमची काय असते, सिमिलरली ती एक मोजकी असते. जसं की 10,000 रुपये एखाद्या ऑप्शनला तुम्ही पे करताय, कुठे 20,000 रुपये तुम्ही ऑप्शनला पे करताय, बट ऍक्च्युली त्याची रिअल व्हॅल्यू जी असते ती जास्त पटीमध्ये असते. दुसरं, ही बुकिंग अमाऊंट दिली आहे याचा अर्थ असा आहे की जर तिथं ते अप्रिशिएशन जर आलं नाही, तर तुमचा पूर्णपणे तो लॉस होणार आहे. हायली लिव्हरेज गोष्ट आहे. जर त्याला अंडरलिंग प्रोडक्टला, जसं ह्या गाडीला जर डिमांड आली, तर ऑब्व्हियसली ही जी मी काय बुकिंग अमाऊंट केली मी दुसऱ्याला ट्रान्सफर जास्त पैशाला विकू शकतो. सेम वेळेत होऊ शकतं, पण त्याला जर डिमांड आली नाही, तर हे अतिशय फास्ट पद्धतीने विथ रिस्पेक्ट टू टाइम जे आहे ते आपल्याला झिरो होताना दिसेल. म्हणून हे हायली लिव्हरेज गोष्ट जी आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. ऑप्शन्स आपण फक्त निकिड पद्धतीने केले गेले नाही पाहिजे. आपल्याला प्रॉपर स्ट्रक्चर जो आहे तो तिथं दिसला पाहिजे. जर स्ट्रक्चर दिसत असेल तरच तिथं जावा. जर अशा पद्धतीने तुम्हाला कळतंय की पाठीमागील 4 5 6 दिवसापासून एक 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, एक दिवसीय टाइम फ्रेम मध्ये, एक रेंज मध्ये मार्केट अशा पद्धतीने आहे, आणि ज्याच्यामध्ये इक्वल लगभग इक्वल हाईज आणि इक्वल लोज जर तिथं जर होऊ राहिलेत थोड्या वेळा करता, तर तिथं डायरेक्शनल ट्रेड किंवा ऑप्शन्स ट्रेड जे आहे ते करण्याचा अजिबात अजिबात प्रयत्न करू नये. दॅट इज द बेसिक अंडरस्टँडिंग ओव्हर हिअर. ज्यावेळेस डाऊन ट्रेंड असतो त्या डाऊन ट्रेंडमध्ये एक स्पेसिफिक हाय होतो, जसं की मी इथं कन्सिडर करतो 100 रुपयांचा हाय, त्यानंतर एक 75चा लो होतो, तिकडनं पुलबॅक होतो, परंतु ह्या 100च्या वरती आपल्याला किंमत जी आहे ती जाताना दिसत नाही, आणि 90चा हाय होऊन पुन्हा एकदा 70चा आपल्याला लो होताना दिसतो, आणि अशा पद्धतीने प्राइस जी आहे ती आपल्याला मूव्ह होताना तिथे दिसून जाते. म्हणजे तिथं जो सिक्वेन्स होतो लोअर हाईज, म्हणजे हे जे लोअर हाईज जे आहेत हे लोअर हाईज आपल्याला होताना दिसतात, आणि त्याबरोबर लोअर लोज होताना आपल्याला बनताना दिसतात. सगळ्यात महत्वाचं का बरं आपण हे शिकतोय, तर महत्वाचा मुद्दा हा आहे कारण आपल्याला याच्यासाठी शिकायचं आहे. कारण ज्याच्याकडे स्किल असेल, ज्याच्याकडे थोडंफार नॉलेज असेल, तर त्याच्या पद्धतीने त्याचा विनियोग जो आहे, तो उपयोग जो आहे तो ट्रेडिंगमध्ये करू शकतो. आणि ट्रेडिंगमध्ये प्रत्येक जण अल्गो ट्रेडर पण आहे, जेन स्ट्रीट सारखे सिस्टीम सुद्धा आहेत, मोठे मोठे फंड हाऊसेस सुद्धा आहेत, ते त्याच्यातनं पैसा कमवत असतात. सिमिलरली आपल्याकडे छोटंसं ज्ञान जर असेल आणि त्या ज्ञानाचा आपण योग्य उपयोग जर केला, तर आपल्यासाठी अर्निंग आणि लर्निंग जे आहे ते दोन्ही गोष्टी, कमाई आणि ज्ञानवृद्धी, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आपल्याला होताना तिथं दिसू शकतात. म्हणून आपण या डाऊन ट्रेंडला फोकस आउट करतोय. एक दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, या ज्या बेसिक गोष्टी आहेत का, ज्या भरपूर घिसरपिट्या आहेत, भरपूर वेळेस आपल्याला त्या होताना दिसतात, पण त्या समजून घेणं गरजेचं आहे. तर ट्रेंडमध्ये काय गोष्ट होती, सगळ्यात महत्वाचं, ट्रेंडमध्ये एक हाय असतो आणि एक लो असतो. एक हाय असतो, एक लो असतो, आणि जर किंमत अशा पद्धतीने जाते तर त्याला अप ट्रेंड असं म्हणलं जातं, जे की आपण अगोदर बघितलंय. पण हा जो टेक्निकल अनालिसिस आहे तो 3 वरती बसतो. तो म्हणजे प्राइस जी आहे प्रत्येक गोष्टीला डिस्काउंट करून टाकते, भले ती कंपनी एक्सेप्शनल रिझल्ट डिक्लेअर करू किंवा एकदम लोएस्ट रिझल्ट डिक्लेअर करू, त्याने काही फरक पडत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, किंमत जी आहे ती हमेशा एका ट्रेंडमध्ये मूव्ह होते. आणि दुसरं तिसरं जे महत्वाचा मुद्दा जो आहे तो हिस्ट्री रिपीट सेल्फ, हिस्ट्री जी आहे त्याच्या त्याच्या पद्धतीने तिथं आपल्याला रिपीट होताना दिसते. ही महत्वाची मुद्दा, महत्वाचा पॉइंटर लक्षात ठेवण्यासारखा आहे. आता सेबीच्या नवीन गाईडलाईननुसार आपण लेटेस्ट डेटा जो आहे तो वापरू शकत नाही. 3 महिन्यापूर्वीचा डेटा, सॉरी 4 महिन्यापूर्वीचा डेटा जो आहे तो आपल्याला तिथे वापरावा लागेल. म्हणजे साधारण फेब्रुवारी महिन्यातला डेटा पर्यंत जो आहे तो आपण इथं जाऊ शकतो, आणि तो डेटाला आपण इथे हे करू शकतो. जसं की फेब्रुवारी मंथपासनं
सप्टेंबर मंथचा जर इथं जर ट्रेंड जर रेकग्निशन जर करायचं झाला की जो सिम्पल वे मध्ये इथं जर ट्रेंड रेकग्निशन समजून घ्यायचं जर झालं तर आपल्याला इथं कळतं की एक इस्टॅब्लिश जो आहे तो एक हाय क्रिएट इथं झाला होता आणि त्या हाय नंतर जे किमतीचे जे स्विंग जर आपण इथं जर व्यवस्थित जर बघितले तर ते आपल्याला लोअर हाईज आणि लोअर लोचे फॉर्मेशन जे आहेत वेळोवेळी होताना दिसले आणि त्यामध्ये एक स्पेसिफिक ट्रेंड लाईनची अग्रेसिव्हली फॉलो होताना दिसली. त्यानंतर हा एक अप ट्रेंड मूव्ह झाला बट तो एक इस्टॅब्लिश लोअर हायच होता जो की ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरच्या इंटॅक्ट करताना दिसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्राइस जी आहे ती लोअर लोज आणि लोअर हायच्या फॉर्मेशन मध्ये आपल्याला जाताना दिसली आणि त्यामध्ये ही ट्रेंड लाईन जी आहे ती महत्वाचा रोल आपल्याला प्ले करताना दिसली. भलेही ते लोअर टाइम फ्रेम असेल आय डोंट नो बट त्यामध्ये आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की किमतीमध्ये नेमकं काय होतंय आणि प्रिव्हियस ट्रेंड काय होता. जर प्रिव्हियस ट्रेंड जर रेकग्नाइज करायचं जर झालं तर अशा पद्धतीने प्राइसमध्ये बिहेव होताना दिसलं. जसं की इंट्राडे मध्येही कुठल्याही प्रकारचे तुम्हाला ज्यावेळेस ट्रेंड्स तिथं लक्षात येत असतात त्यावेळेस त्या स्ट्रक्चरला तुम्ही ज्या कुठल्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करताय त्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स तर चेक तर कराच करा. बट त्यामध्ये तो ट्रेंड रिव्हर्सल कुठं होऊ राहिला कुठं तो बदलू राहिला त्या गोष्टीकडे फोकस जर व्यवस्थित जर दिलं तर तो ट्रेंड रिव्हर्सल जो आहे तुम्हाला तिथं लक्षात येऊ शकतो आणि त्यानंतर छोटासा रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने तिथं त्या ट्रेडमध्ये जे आहे तुम्ही रेकग्निशन करू शकता. आता ट्रेंड रिव्हर्सल एक 30 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये कसं करायचं ते आता जनरली आपण चेक करूया. तर फेब्रुवारीच्या 1 तारखेच्या टाइम फ्रेमला इथं मी गो टू म्हणतोय आणि तिथे आपण जाऊन बघूयात की ट्रेंडला आपण जर व्यवस्थितरित्या तिथं जर समजून घेऊ शकतो तर त्याला कशा पद्धतीने टॅकल करू शकतो ते आपण इथे बघूयात. तर बेसिकली हायर टाइम फ्रेम जे आपण बघितलं तर त्या हायर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कळतंय की प्राइस जी एक डाऊन ट्रेंड मध्ये होती आणि त्यानुसार प्राइस मध्ये मोमेंटम जो आहे तो होताना दिसतोय. जर ह्या स्ट्रक्चरला जर आपण इथं बघितलं तर त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथं एक हाय पॉईंट आहे आणि त्यामध्ये हा एक लो पॉईंट आहे. जो ट्रेंड इथं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमनुसार चाललाय त्यानुसार आपल्याला कळतंय 2025 इथून स्टार्ट झालाय तिथनं या 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये लक्षात येत आहे की जनरली पूर्ण महिना कुठला ट्रेंड चालला मग हा एक हाय झाला एक लोअर लो एक लोअर हाय अगेन लोअर लो इक्वल हाईज अगेन लोअर लो लोअर हाईज अगेन लोअर लो अगेन इक्वल हाईज मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स अगेन थोडासा पुल बॅक आणि अगेन एक लोअर लो. तर इथं जो ट्रेंड जो चालला होता कुठला होता मग हा सिम्पल. हा जो ट्रेंड इथे चालला होता दॅट वॉज अ डाउन ट्रेंड. तर ह्या डाऊन ट्रेंडमध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा होता ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळतात एक इस्टॅब्लिश्ड हाय आणि इस्टॅब्लिश लो ज्यावेळेस कळतोय जिथनं सगळ्यात जास्त फॉल झालाय तो पॉईंट आपल्यासाठी एकदम महत्वाचा पॉईंट आहे जो की कंट्रोल पॉईंट म्हटलं जातं. सेकंड टाइम या छोट्या पॉइंटर्सला पण तुम्ही जो आहे कनेक्ट करू शकता लाईन बघा ह्या पॉईंट मधनं पास होणार जरी मी लाईन काढून ठेवली जी की मला इनिशियली रेफरन्स जी आहे ती देऊ शकते आणि जेव्हा केव्हा प्राइस त्याच्या आसपास येईल त्यावेळेस मी गोष्टीला फोकस आउट करू शकतो. समजा आपण ह्या झोनच्या आसपास आहोत त्यावेळेस आपल्याला ट्रेंड लाईन काढायची आहे त्या केसमध्ये तो सेम वे हाच पॉईंट जो आहे तो माझ्यासाठी महत्वाचा राहील आणि इथनं फॉल किंवा इथनं फॉल जास्त झालेला म्हणून या पॉईंट मधनं मी एक ट्रेंड लाईन जी आहे ती काढून घेईल. तर यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा इथं आहे ट्रेंड लाईनच्या माध्यमातून जो की एक बेसिक स्ट्रक्चर आहे. ज्या वेळेस आपण ह्या झोनमध्ये आहोत त्यावेळेस आपल्याला प्राइसचे कंट्रोल पॉईंट किमतीचे कंट्रोल पॉईंट्स महत्वाचे लक्षात असणं गरजेचे आहेत आणि त्यामध्ये ते कंट्रोल पॉईंट्समध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की किंमत जी की इथून फॉल व्हायला सुरुवात केली होती त्यामध्ये दोन ट्रेंड लाईन्स काढते ह्या ज्या रेषा काढल्यात याला ट्रेंड लाईन असं म्हणलं जातं आणि त्या दोन्ही ट्रेंड लाईनचं काय महत्व आहे ते आपण आता समजून घेऊया. जी जवळची ट्रेंड लाईन काढली जिला मी नंबर 1 म्हणतो आणि हिला नंबर 2 म्हणतोय. जी जवळची ट्रेंड लाईन काढली होती ती जवळजवळ 3 जानेवारीचा हाय झाल्यानंतर ती आपल्याला 16 जानेवारी पर्यंत रिगरसली फॉलो करताना दिसली. ज्या ज्या वेळेस त्या ट्रेंड लाईनच्या आसपास किंमत किंवा प्राइस आपल्याला येताना दिसली तिकडनं जे किमतीमध्ये विकनेस जो आहे तो क्रिएट होताना दिसला. पण जेव्हा केव्हा प्राइसने जे ब्रेकआउट केलं आणि ब्रेकआउट करून प्रॉपरली तिथं त्या ट्रेंड लाईनला इथं रिटेस्ट केल्यानंतर प्राइस जी दुसऱ्या पॉइंटरकडे गेली दुसऱ्या ट्रेंड लाईनकडे जी गेली ती इथं पहिल्या अटेम्प्टला गेली आणि सेकंड अटेम्प्टला इथं आपल्याला तिथं जाताना दिसली. म्हणजे ही जी आहे ती नजदीकची रेजिस्टन्स लाईन होती जी रेजिस्टन्स म्हणजे काय प्रतिकार. रेजिस्टन्स लाईन याचा अर्थ असा आहे की किंमत त्या पर्टिक्युलर झोन पाशी जाते खाली इथं किंमत आहे तिकडनं त्याच्या पाशी जाते पण तिथून न टिकता ती पुन्हा खालच्या बाजूला जाताना दिसते आणि हे नंबर ऑफ टाइम जे आहे त्या ट्रेंडमध्ये आपल्याला होताना तिथं दिसतं. ज्यावेळेस सेकंड टाइम किंमत तिथं गेली त्यावेळेस इथं ती रिटेस्ट झाली सेकंड टाइम सुद्धा तिथंच रिटेस्ट होऊन पुन्हा एकदा 3 ते 4 वेळेस जी ती रिजेक्ट होताना आपल्याला तिथे दिसली.
आणि अशा पद्धतीचं जर रिजेक्शन तिथं जर क्रिएट जर होतंय तर ऑब्व्हियसली त्याचा अर्थ असा आहे की प्राइस मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स तिथं सेलरच्या ज्या ऑर्डर ज्या आहेत त्या सेलिंगच्या ऑर्डर्स तिथं आपल्याला घेताना दिसते. आणि घेतल्यानंतर पुन्हा एक गॅप डाऊन झाला आणि गॅप डाऊन नंतर डिसिसिव्हली एक चांगल्या पद्धतीचा रिटेस्ट त्याने क्रिएट केला आणि तिथनं डिसिसिव्हली एक रिकव्हरी मॉडेल जो आहे तो होताना दिसला. याचा अर्थ असा आहे की ह्या 3 जानेवारीपासून जवळजवळ 28 जानेवारी पर्यंत जो ट्रेंड जो होता तो ट्रेंड हा सिंपल डाऊन ट्रेंड होता. जोपर्यंत ही जी मेजर ट्रेंड लाईन आहे किंवा रेजिस्टन्स लाईन आहे ह्या ट्रेंड लाईन किंवा रेजिस्टन्स लाईनच्या वरती जोपर्यंत मार्केट क्लोज करत नाही, मार्केट जोपर्यंत व्यवस्थितरित्या सस्टेन करत नाही, तोपर्यंत तिथे थांबा आणि पहा हे तत्व हे सूत्र असणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इथं बघा, इथं पहिला अटेम्प्ट होता, इथं दुसरा अटेम्प्ट होता, इथं तिसरा अटेम्प्ट होता, इथं चौथा अटेम्प्ट होता, इथं 6वा अटेम्प्ट होता. आणि हे ज्यावेळेस अटेम्प्ट झालेत त्या अटेम्प्टला आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. रिॲक्शन सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आता कॅन्डलस्टिक्स वाईज मी हे जे ब्रेकआउट ज्यावेळेस झालं आणि त्या ब्रेकआउटला कसं आपण टॅकल करू शकतो त्याच्याबद्दल आपण इथं व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. ज्यावेळेस प्राइस जे आहे एक लोअर हाय इस्टॅब्लिश केला आणि तिकडनं प्राइसने एक लोअर लो जो आहे तो क्रिएट केला. बरं केलाय, इथं प्राइसने रिजेक्शन केलंय, क्लिअरली इंडिकेशन की प्राइस तिथं टिकत नाहीये, परंतु इथं लो केला, तिकडनं कमबॅक केला, बट अगेन तो सोल्ड इंटू झाला, सेलर जे आहे ते ऍक्टिव्ह झाले. बट हे जे रिॲक्शन जे होतं इथं इंटेन्सिटी ऑफ रिॲक्शन जर आपण बघितली किंवा ताकद जी मंदीवाल्यांची जर बघितली तर ती आपल्याला कळतंय. जी ताकद इथं मंदीवाल्यांनी लावली होती एकदम नॉर्मल कॅन्डल आपल्याला तिथं त्यांची दिसते आणि ती कंटिन्युएशन मध्ये सेलिंग जी आहे ती जनरली होताना दिसते. बट ह्या पर्टिक्युलर पॉइंटला जर आपण ह्या कॅन्डलला जर बघितलं जी अप मूव किंवा बुल रन इथं जो झाला होता एक बुल मूव झालं होतं त्याच्यानंतर ही थल्ली जी कॅन्डल जी होती मंदीवाल्यांची जी ताकद जी होती ती काय होती एकदम स्ट्रॉंगर होती. त्यामध्ये त्यांच्या एकच डोक्यात होतं की किमतीला प्राइसला आता वरती आपल्याला घेऊन जायचंय, सॉरी खाली आपल्याला घेऊन जायचंय. बट एवढी मोठी कॅन्डल करून सुद्धा त्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला का 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये? नाही. आणि त्यानंतर नंबर ऑफ जे कॅन्डल्स जे आपल्याला बनताना दिसतात एकदम दोन्ही बाजूचे एस एल हंटिंग वाले कॅन्डल जे आहेत पुढील 3-4 तास जे आहेत आपल्याला होताना दिसला. आणि त्यानंतर एक कंटिन्युएशन वाली जी रिलीफ रॅली जी आहे ती जवळजवळ 23,000च्या लेवलपासून वरच्या बाजूला जनरली क्रिएट होताना आपल्याला तिथं दिसलेली आहे. म्हणून जनरली इथं ही कॅन्डल आपल्याला रेड कॅन्डल होते, नेक्स्ट कॅन्डल तिथं कमबॅक करण्याचा प्रयत्न करते, बट फॉल जनरली होतोय. बट एक रिगरसली पहिला काउंट खालच्या बाजूला होता, नंतर त्याला बाउन्स करून पुन्हा प्राइस वरती गेले आणि तिकडनं पुन्हा एकदा सेलअप जर होतोय तर याचा अर्थ तिथं एक चांगल्या प्रकारचं रिव्हर्सल होता दिसतंय. इथं जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं पहिला अटेम्प्ट ग्रीनचा होता बट नंतर सोल्ड इन टू झाल्यानंतर पुन्हा एक ग्रीन जे आहे तिथं आपल्याला क्रिएट होताना दिसतंय. प्लस आपल्यासाठी ट्रेंडच्या हिशोबाने हा एक महत्वाचा रेजिस्टन्स झोन होता आणि त्या रेजिस्टन्स झोनच्या वरती आपल्याला प्राइस ज्यावेळेस जात होती त्यावेळेस चेक करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 महत्वाचे पॅरामीटर किंवा इंडिकेटर जे आहेत ते आपल्याला आयडिया देत असतात की नेमकं प्राइस मध्ये तिथं काय होणार आहे. काही करायचं नाहीये, सिंपल तुम्हाला इथं जायचं आहे आणि तिथे तुम्ही जे आहे सीपीआर तर ऑलरेडी तुम्ही यूज करू शकता, सीपीआर मधनं पण होऊ शकतं. एडीएक्सचा पण युटिलायझेशन आहे, डायरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर जो आहे तो युटिलाइज करू शकता. आणि ह्याबरोबरच आर एस आयचा पण युटिलायझेशन जे आहे तिथं तुम्ही करू शकता. तर आर एस आय जर तुम्ही ऑब्झर्व जर इथं जर करत असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला भरपूर काही गोष्टींचं अंडरस्टँडिंग जे आहे ते येताना इथं दिसू शकतं. लेट मी गो. ईडीएक्सला मी थोड्या वेळाकरता हे करतो, आर एस आयला मी फोकस आउट करतोय. जर स्ट्रक्चर वाईज जर बघितलं तर त्या स्ट्रक्चर वाईज मला इथं लक्षात येत आहे की हा एक लोअर हायवाला पॉईंट आहे. इथं एक ट्रेंड लाईन आहे आणि त्या ट्रेंड लाईनला 2-3 वेळेस प्राइस टच होते, परंतु तिकडनं फॉल होताना दिसतोय. परंतु जर तुम्ही इथे व्यवस्थितरित्या जर बघत असाल ज्यावेळेस किमतीने इथे एक इस्टॅब्लिश लोअर लो बनवला होता ह्या किमतीच्या लोअर लोच्या कम्पॅरेटिव्हली आणि इथे एक लोअर लो झाला, त्यावेळेस ज्यावेळेस किमतीने याच्या कम्पॅरेटिव्हली इथला लोअर लो ज्यावेळेस झाला होता किंबहुना ह्या पर्टिक्युलर किमतीच्या याच्या कम्पॅरेटिव्हली लोअर लो झाला होता तर तो ऑलमोस्ट इक्वल लेवलला झाला होता आणि तो 30 लाईनच्या आपल्याला बनताना दिसला. म्हणजे इथं असं होतं किंमत जी आहे ती खाली चालली आहे बट आर एस आयची किंमत जी आहे ती वाढते, म्हणजे आर एस आय मध्ये आपल्याला वाढ होताना दिसते आणि किंमत जी आहे ती घटताना आपल्याला दिसते, त्याच्यामध्ये घट होताना दिसतं. म्हणजे किंमत किंमत आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जे आहे ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं जाताना दिसत आहेत
आणि जर अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने आपल्याला जाताना दिसतात तर ह्याच सिच्युएशनला डायव्हर्जन्स होणे असं आपण म्हणतो. म्हणून डायव्हर्जन्सची स्कीम सुद्धा आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण इंट्राडे मध्ये किंवा 2-3 दिवसाच्या होल्डिंगच्या पिरियडमध्ये डायव्हर्जन जो आहे तो आपल्यासाठी वन ऑफ द बेस्ट पद्धतीने काम करतो. यामध्ये दोन पॅरामीटर्स महत्वाचे आहे. आपल्याला ट्रेंड काय चाललाय त्याला रेकग्नाइज करणं आहे, आणि त्याचबरोबर RSI ची रिडिंग तिथं काय दाखवते याकडे लक्ष देणं आहे. म्हणून हा ज्यावेळेस किमतीचा लो ज्यावेळेस होता, त्याच्यानंतर नेक्स्ट जो लो झाला तो खालच्या बाजूला होता दिसला, आणि त्यावेळेस जर आपण RSI च्या दोन्ही बाजूच्या रिडिंग जर घेतल्या तर त्या इक्वल व्हॅल्यूला होत्या, किंबहुना ते खाली आपल्याला जाताना दिसलं पाहिजे होतं, ते झालं नाही. याचा अर्थ तिथं डायव्हर्जन्सचं क्रिएशन होत होतं, आणि जेव्हा केव्हा प्राइस त्या ट्रेंड लाईनच्या वरती आपल्याला क्लोज करताना दिसते, तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा मोमेंटम जो आहे तयार होताना तिथं दिसलं असतं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर. आणि या ट्रेंडच्या हिशोबाने आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता दुसरा जो फोकस करणारा जो पॉईंट आहे दॅट इज द ADX. ADX वरनं आपल्याला अंडरस्टँडिंग जे 30 मिनिट टाइम फ्रेम किंवा आहे ना, दॅट इज द सफिशियंट. त्यावरनं आपल्याला दिसू शकते. त्याच्याकरता डायरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर जो आहे तो मी युटिलाइज करू शकता. त्यामध्ये इथं जाऊन सेटिंगमध्ये कलर कोड जो आहे तो सेम चेंज करायचा आहे. प्लस DI साठी मी इथं ग्रीन कलर यूज करतो जो बुल्सला इंडिकेट करेल, आणि सेलरसाठी रेड करतो, आणि EDXचा जो मेन सिग्नल आहे त्यासाठी मी ब्लॅक सिग्नल जो आहे तो युटिलाइज करतो, आणि त्याची विड जी आहे ती वाढवतो, म्हणजे मला तिथनं व्यवस्थितरित्या आयडिया येऊन जाईल. सो ऑब्विसली जर तुम्ही इथं जर बघितलं, जो RSI आपण इथं हे केला होता, आणि व्हर्टिकल लाईनचा उपयोग करतो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डायव्हर्जन्स ज्यावेळेस क्रिएट झाला होता RSI मध्ये, त्यावेळेस आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची आयडिया येऊन जाईल. आणि त्यानंतर इथे व्हर्टिकल लाईन. जर तुम्ही ह्याला व्यवस्थितरित्या जर समजून जर घेतलात, इथे याची हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ करतो. येस. आणि याची एक करतो. आता ह्यामध्ये जर तुम्ही RSI सॉरी डायरेक्शनल मोमेंट इंडिकेटरला जर बघितलं तर हा ADX आहे. हा ADX जो आहे डायरेक्शनल मोमेंट इंडिकेटर मध्ये मोमेंटम किती स्ट्रॉंगर आपल्याला पद्धतीने होऊ शकतो तो आपल्याला दर्शवत असतो. इथं जर बघितलं तर बुल्स आणि बियर्स, ग्रीनवाली कलर जी बुल्स दाखवते, आणि ही जी लालवाली कलर जी ती मंदीवाली म्हणजे बियर्स दाखवते. हे दोघं एकमेकांमध्ये होते, आणि तिकडनं एक बियरच्या मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये आपल्याला मोमेंटम जे आहे ते होताना दिसलं. पण इथं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व जर करत असाल तर एक इक्वल लो जे आहे ते ADXच्या बुल्समध्ये होताना दिसले, आणि तिकडनं एक कमबॅक केल्यानंतर एक चांगली मोमेंटम जी आहे ती जनरली क्रिएट होत आहे. म्हणजे ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे, ज्यावेळेस आपल्याला ADX मध्ये प्लस DI ची रिडिंग इथं जर आपण बघितलात, लेट मी शो यू. काय येत नाहीये. हा, इथे जर बघितलं तर याची रिडिंग जी आहे ती 9.70च्या आसपास आहे, आणि याची जी रिडिंग जर बघितली तर 10.27च्या आसपास आहे. म्हणजे एक रेग्युलर डायव्हर्जन जो आहे तो ADX मध्ये आपल्याला होताना दिसला, की जनरली एक गोष्ट हे आहे. आणि दुसरं जे महत्वाचा मुद्दा आहे, जेव्हा केव्हा हा -DI म्हणजे मंदीवाला, आणि हा ग्रीन डब्ल्यू आहे ज्याला की प्लस तेजीवाला आपण म्हणतो, यांच्यामध्ये हे एकदम अपोजिट साईडला ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये अंतर जास्त असतं, आणि 50% काय असतं एडेक्स लाईन असतं, त्यावेळेस ट्रेंडमध्ये रिव्हर्सल जे आहे ते ठरलेलं असतं. ट्रेंडमध्ये रिव्हर्सल जे आहे ते ठरलेलं असतं, त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं फ्लिप इन द साइड्स ऑफ द ट्रेडिंग जे ते होणार आहे, सब्जेक्टेड टू इकडे जम्प करण्या अगोदर तुम्हाला काय दिसलं पाहिजे, तुम्हाला तिथं तुमच्या मेन याच्यामध्ये तिथं कशामध्ये दिसलं पाहिजे, RSI मध्ये काय दिसलं पाहिजे, डायव्हर्जन्स दिसलं पाहिजे. एकदा की डायव्हर्जन्स तुम्हाला तिथं दिसलं, आणि ही कंडिशन ही सिच्युएशन की बियर्स मंदीवाले एकदम उच्चांकाच्या व्हॅल्यूला आहे, आणि तेजीवाले म्हणजे बुल जे आहेत एकदम निच्चांकाच्या व्हॅल्यूला आहे, आणि 50%ला EDX ची लाईन जी की खालून वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते, किंवा वरून खालच्या बाजूला जाताना दिसते, अशी जर सिच्युएशन झाली तर तिथं ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे. म्हणजे जर ट्रेंड खालच्या बाजूला डाऊन ट्रेंड जर चालू असेल
तर तो अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि एखादा ट्रेंड अशा पद्धतीने अप ट्रेंडमध्ये चाललाय, तो अप ट्रेंडमधनं डाऊन ट्रेंडमध्ये होणार आहे. म्हणजेच आपल्याला एक सतर्कता जी आहे ती सतर्कता तयार करणं गरजेचं आहे, आणि त्याकरता कुण्या एका इंडिकेटरवरती आपलं अवलंबून राहायचं नाही. आपली जी फिक्स गोष्ट जी लक्षात ठेवायची, दॅट इज व्हॉट. आपल्याला प्राइस ऍक्शन लक्षात ठेवायची, आपल्याला ट्रेंड मध्ये कुठे रेजिस्टन्स झोन्स आहेत ते लक्षात ठेवायचे, त्यामध्ये आपल्याला डायव्हर्जन्सेस कुठं तयार होऊ राहिलेत त्या डायव्हर्जन्स कडे आपल्याला फोकस करायचा, आणि त्या डायव्हर्जन्स मध्ये जसं RSI केलं त्याचं रिकन्फर्मेशन जे आहे त्या ADX सारख्या किंवा डायरेक्शनल मोमेंट इंडिकेटर सारख्या याच्याकडनं आपल्याला फोकस आउट करायचं आहे. तर डायरेक्शनल मोमेंट इंडिकेटर म्हणजे काय, की एका दिशेमध्ये मोमेंटम किती होतंय त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया देतं. जसं की हाय मंदीवाल्यांची लाईन वरच्या बाजूला होते, म्हणजे आता मार्केट जे आहे ते मंदीवाल्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. जर ग्रीनवाली लाईन वरच्या बाजूला जाते तर ऑटोमॅटिकली आता मार्केट जे आहे ते बिअरच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि जर ते दोघं एकमेकाच्या आसपास आहे तर ऑब्विसली ते एकदम साईडवेज मध्ये. ह्यामध्ये जी स्ट्रॉंगर मूव जी होती, ज्यावेळेस किंमत जी आहे 28च्या वरती ज्यावेळेस जाते, म्हणजे या ब्लॅक वाली लाईन जे की ADX सिग्नल म्हणलं जातं, याच्या 28च्या वरती ज्यावेळेस जाते त्यावेळेस मोमेंटम जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने जाताना दिसतं. सिमिलरली एक टॉप झाल्यानंतर ज्यावेळेस ADX खाली खाली घासायला लागतो त्यावेळेस सुद्धा मोमेंटम जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने आपल्याला होताना दिसू शकतं. म्हणजेच आपण ह्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेतोय, अँड दॅट इज द सिम्पल थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर, की इथे ज्यावेळेस प्राइसमध्ये बदलाव ज्यावेळेस व्हायचा आहे तर मल्टिपल नंबर ऑफ इंडिकेटर्सचं युटिलायझेशन आपण करणं गरजेचं आहे. फर्स्ट जो स्पॉट आपण केला तो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन मध्ये आपल्याला लक्षात येतं की किंमत जी आहे ती ट्रेंड लाईनच्या वरती जाण्याचा प्रयत्न करते, बट सोल्ड इन टू होते, म्हणजे तिथं सेलर्स किंवा मंदीवाले जे स्ट्रॉंगर आहेत. बट प्राइसचं जर इथं खालच्या बाजूला आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर किंमत जी आहे ह्या लो पेक्षा खालच्या बाजूला लोअर लो करते, परंतु RSI ची जी रिडिंग जी आहे ती इक्वल लोच करून राहिली. म्हणजे ह्या RSIच्या रिडिंग, पहिली जी रिडिंग आहे समजा 20 ची रिडिंग आहे, त्याच्या खाली 18ची रिडिंग करण्याऐवजी ती 20 किंबहुना 21 चीच रिडिंग करते, म्हणजे इक्वल लूज होऊ राहिलंय. म्हणजे इथं जो ट्रेंड जो चाललाय त्या ट्रेंडची स्ट्रेंथ जी आहे ती लूज होते, कमी होते, आणि तिथं रिव्हर्सल जो आहे तो कॉर्नर वरती आहे, रिव्हर्सल केव्हाही होण्यासाठी तयार आहे. दुसरं, EDX मध्ये सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर प्लस डीआय वाले तेजीवाले अपोजिट साईडला आणि मंदीवाले जे आहेत ते वरच्या बाजूला आहे, म्हणजे मंदीवाले कंट्रोलमध्ये आहे. आता फ्लिप साईड होणं गरजेचं आहे, आणि एकदा का ते आपल्याला लक्षात आलं ऑटोमॅटिकली आपण त्याचा विनियोग जो आहे तिथं व्यवस्थितरित्या तिथं करू शकतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग